शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे. कमी दाबाचे क्षेत्र अचानक या ठिकाणी झाले असल्यामुळे जोरदार पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका पाऊस सोबतच वादळी वाऱ्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविली जाणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आहे साधारणतः आपण या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. सुरुवात आपण या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर पासून करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. आपण जर अजूनही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. सध्याच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर तापमानामध्ये काही ठिकाणी घट झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे, तर काही ठिकाणी आपल्याला तापमानामध्ये थोडीशी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण तापमानाचा एकदम शॉर्टकट आढावा आधी आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुण्याच्या भागात जर बघितलं तर आपल्याला साधारणतः 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जर बघितलं तर आपल्याला साधारणतः 41 ते 42 तापमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर तसंच नाशिकच्या भागामध्ये आज थोडीस तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. कालच्या तारखेला 13 तारखेला काही भागामध्ये 38 ते 36 तापमान होतं, परंतु आता वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. तर मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला 39 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर नांदेडमध्ये आपल्याला 41 ते 42 डिग्री सेल्सिअस आहे. तसंच यवतमाळमध्ये 42 आहे, अमरावतीमध्ये 43 तापमान या ठिकाणी आहे. तसंच नागपूर, हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला 42-43 तापमान आपल्याला बघायला मिळत आहे. तर पुण्यामध्ये 40 आहे, सातारामध्ये आपल्याला 40-39 डिग्री सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी आपण पावसाचा अंदाज घेणार आहोत. ते आपण 14 मे रोजी पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण या ठिकाणी कोल्हापूरच्या काही भागापासून सुरुवात करणार आहोत. तर कोल्हापूरमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी दुपारनंतर वर्तवली जाणार आहे. तर दुपारनंतर आपल्याला बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आणि त्यानंतर पावसाला जोर जो आहे तो वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून आपण या ठिकाणी कर्नाटकाच्या बेलगाव भागामध्ये बघत आहात. जर आपण कर्नाटकामधून आमचे व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आपण कोणत्या भागातून आणि कोणत्या गावातून आमचा व्हिडिओ बघत आहात, म्हणजे आपल्याला तो भाग पुढील व्हिडिओमध्ये अधिक घेता येईल. आता बेलगावमध्ये आपण बघू शकतो जे 14 तारखेचं वातावरण आहे तिथे आपल्याला हलका मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर शंकेश्वराच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाचा अंदाज आहे. कोकणमध्ये सुद्धा, चिकोंडीच्या काही भागात, निपाणीमध्ये आपण बघू शकतो इथे सुद्धा, तसंच इचलकरंजी, कोल्हापूर आणि कोंडोली, सांगली या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. अजून या ठिकाणी वाढ होणार आहे पावसाची. तोपर्यंत आपण काही भागामध्ये आणखी कुठे बदल होतोय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसंच अफजलपूर, इंद आहे, चंदनच्या, सोलापूर आहे या ठिकाणी, तुळजापूरच्या काही भागात, धाराशिव मध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होताना बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर आपल्याला हलक्या पावसाची शक्यता अक्कलकोटच्या काही भागात थोडासा मध्यम पाऊस बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे इतर भागात जर बघितलं तर आपल्याला संपूर्ण भागात ढगाळ वातावरण आणि खूप गरमीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. जास्तीत जास्त गरमीचं वातावरण आपल्याला रत्नागिरी, सातारा, तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि तसेच या ठिकाणी सांगली, सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागात आपल्याला लातूरमध्ये गरमीचं वातावरण खूप दुपारनंतर बघायला मिळत आहे. आपण 14 तारखेचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणखी थोडीशी पावसामध्ये वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की सांगलीच्या काही भागात आहे, इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता. अटणीच्या काही भागात तिकोटा आहे, विजयपूर, कर्नाटकाच्या काही भागात, गोकाकमध्ये, चिकोंडीच्या काही भागात, शंकेश्वर, निपाणी इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आपण जर कर्नाटकाच्या काही भागातून बघत असाल आमचा व्हिडिओ तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला तो भाग जास्तीत जास्त कव्हर करता येईल. आता या ठिकाणी सोलापूरचा भाग जर घेतला तर सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या काही भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण इथे बघू शकता की या वातावरणामध्ये इथे जोरदार पाऊस आहे. तसंच सोलापूरच्या काही भागात, तुळजापूर, सोलापूर इथे सुद्धा आपल्याला हलका मध्यम पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागामध्ये जर बघितलं तर साताऱ्याच्या काही भागात विटा आहे, वाळूच्या काही भाग आहे, तसंच मायनीमध्ये आपण बघितलं तर इथे आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. बाकी भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात आलेली आहे. आणखी संध्याकाळच्या वातावरणामध्ये कुठे बदल होते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी संध्याकाळनंतर जर बघितलं तर अटणीच्या काही भागात, सांगलीमध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. संध्याकाळचा हा असेल तर तिथे आपल्याला जत आहे, तासगाव आहे, सांगली आहे, अटणीचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला थोडीशी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाऊ शकते. तसंच सोलापूर आणि लातूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्यानंतर आणखी बदल आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता फक्त संध्याकाळनंतर जर बघितलं तर सांगली आणि अटणीच्या काही
काही भागात पाऊस आहे. बाकी आपल्याला सोलापूर आणि लातूरच्या काही भागात आपल्याला हलका हलका पाऊस संध्याकाळी बघायला मिळणार आहे. हे जे वातावरण आहे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बाकी इतर भागामध्ये आपण फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता आपल्याला बाकी कुठेही नाही. गरमीचं वातावरण झालेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण जे पुढील व्हिडिओ आहे मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये कसा पाऊस असणार आहे त्याचं पुढील व्हिडिओमध्ये आपण ती माहिती देणार आहोत. त्यासाठी आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आपण ते व्हिडिओ लवकरच अपलोड करू. धन्यवाद.